जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर काँग्रेस पक्षानं निवडणूक तयारी आणि उमेदवारी प्रक्रिया लगेचच सुरू केली आहे। बुधवारपासून निवडणुकीत उतरण्यास इच्छुक कार्यकर्त्यांना पक्षाचा उमेदवारी अर्ज उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली आहे, असं जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अश्विन बैस यांनी सांगितलं। सोमवारी जिल्हा प्रशासनानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आरक्षण जाहीर केलं। त्यानंतर कधीही निवडणुका जाहीर होऊ शकतात। यातच काँग्रेस पक्षानं पक्षाचा उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि इच्छुक उमेदवारांना पक्षाचा अर्ज वाटण्यास सुरुवात देखील केली आहे। नगरपंचायत अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारीकरता 5,000 रुपये आणि अनुसूचित जाती जमाती आणि महिला उमेदवारांना 2,500 रुपयांचा शुल्क काँग्रेस पक्षाने ठेवला आहे। जिल्हा पंचायत सदस्य पदासाठी ही रक्कम अनुक्रमे 2,500 आणि 1,250 रुपये आहे। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्विन बैस यांनी सांगितलं की निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर अर्ज करण्याची अंतिम तारीख निश्चित केली जाईल। पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल आणि प्रत्येक प्रभागासाठी 2 उमेदवारांचं पॅनल तयार केलं जाईल, ज्यातून एकाचा अंतिम यादीत समावेश केला जाईल। जिल्हा परिषद, नगर परिषद आणि नगरपंचायत या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळणार असल्याचा दावाही काँग्रेस नेत्यांनी केला आहे। याच्या मागचं एकच कारण आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्यांची जे इच्छुक म्हणजे लढण्याची जे इच्छा राहते ते आमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे। त्या निमित्ताने आम्ही आज इच्छुक उमेदवारांना फॉर्म देणं सुरू केलेली आहे। माजी मंत्री सुनीलजी केदार साहेब, खासदार श्यामकुमारजी बर्वे, राजेंद्रजी मोडक, संजयजी मेश्राम आणि सुरेशजी भोयर कामठी विधानसभेचे, असं सर्वांना विचारून हे सर्व आम्ही निर्णय घेतला आणि इथून आता इच्छुकांना फॉर्म वाटणं सुरू केलेलं आहे। जे इच्छुक उमेदवार आमच्याकडे फॉर्म भरून आणणार, त्याच्यानंतर आमची जी समिती गठीत करण्यात आलेली आहे ते समिती याच्यावर चाचपणी करणार आणि चाचपणी केल्यानंतर याच्यावर निर्णय घेणार। कारण की सर्व जिल्हा परिषदमधून, नगर परिषदमधून एका वार्डातून 8-10 लोकांचे फॉर्म येणार, तर त्याच्यामध्ये चाचपणी केल्यानंतर याचा निर्णय घेण्यात येणार आहे।